जय श्री गजानन। अध्यायाची सुरुवात दासगणू महाराज विविध देवतांना व गुरूंना वंदन करून करतात. ते प्रथम श्री गणपतीचे स्मरण करतात, ज्यांच्या कृपेने सर्व अडथळे नष्ट होतात आणि निष्कपट भक्तालाही काव्याची भक्तीची शक्ती प्राप्त होते. पुढे ते आदिमाया सरस्वती, जगदंबा, पांडुरंग, भैरवनाथ, महादेव अशा प्रत्येक देवतेचे आवाहन करतात, जेणेकरून श्री गजानन महाराजांच्या जीवनचरित्राला दिव्यता प्राप्त होईल. यानंतर ते आपल्या कुलदैवताचे, तुळजापूरच्या भवानी मातेचे, दत्तात्रय प्रभूचे आणि शांडिल्य, गौतम, वशिष्ठ, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास तसेच शिर्डीतील साईबाबांचे नम्रतेने स्मरण करतात. दासगणू स्वतःला फक्त एक लेखणी मानतात आणि हे चरित्र लिहिण्याचे श्रेय संपूर्णपणे संतांच्या कृपेला देतात. दासगणू महाराज सांगतात की भारतासारखी पवित्र संतभूमी दुसरी नाही. नारद, ध्रुव, शंकराचार्य, कबीर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, मीराबाई अशा अनेक संतांनी या भूमीवर अवतार घेऊन भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवला. भक्ती, त्याग, परोपकार यांच्या तेजाने भारतभूमी आजही पावन आहे. दासगणू सांगतात की श्री गजानन महाराजांचे जन्म, जात, मूळ काहीच निश्चित माहीत नाही. ते ब्रह्मा समान अनादी आहेत. काही जण महाराजांचे उगम रामदास स्वामींच्या पवित्र सज्जन गडाशी जोडतात, पण त्याचा पुरावा नाही. तथापि महाराजांचे योग शक्ती, चमत्कार आणि वर्तणूक पाहता ते योगीराजांचा अवतार असल्याचे जाणवते. पण माघ वद्य सप्तमीला शके 1800च्या दिवशी श्री गजानन महाराज तेथे प्रकट झाले आणि गावाला विश्वविख्यात केले. दासगणू महाराज सांगतात की शेगावच्या तळ्यात उमललेले कमळ म्हणजेच श्री गजानन महाराज. त्या दिवशी देवीदास पातुरकर यांनी आपल्या मुलाच्या मुंजेचे जेवण दिले होते. उरलेले अन्न बाहेर फेकले तेव्हा एक तेजस्वी, दिव्य तेजाने झळकणारे पण वेगळ्या रूपातील पुरुष ते अन्न उचलून खाताना दिसले. ते म्हणजे श्री गजानन महाराज. त्यांच्या अंगावर फाटके वस्त्र, हातात तुंबा म्हणजेच पाणी साठवण्याचे भांडे, मातीची चिलम होती, पण शरीरावर तेज, नेत्र नासिकेवर स्थिर, हे सर्व काही विलक्षण होते. हे दृश्य पाहून बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत थांबले. दोघांनी लक्षात घेतले की हा साधा भिकारी नाही, व्यासांच्या वर्णनातील सिद्धयोगी असावेत. त्यांनी महाराजांना विनवून स्वच्छ जेवण आणून दिले. महाराजांनी ते जेवण निर्विकारपणे एकत्र मिसळून ग्रहण केले, ज्यात अन्न हे ब्रह्म असल्याचा संदेश दिला होता. जेवणानंतर बंकटलाल महाराजांसाठी स्वच्छ पाणी आणू लागले, पण तोपर्यंत महाराजांनी रस्त्याकडच्या पशूंकरिता ठेवलेल्या पाण्यातूनच जलग्रहण केले. बंकटलाल यांनी ते पाणी अशुद्ध आहे असे म्हटल्यावर महाराजांनी सांगितले, ब्रह्म हे सर्वत्र समान आहे. स्वच्छ किंवा अस्वच्छ असा भेद नाही, भेद मनात आहे. त्यांच्या या वाक्यातून अद्वैत आणि परमात्म्याचा सार्वभौमत्व हे अद्भुत तत्व सहज प्रकट झाले. हे ऐकून दोघे जण नम्रतेने महाराजांच्या चरणी नमस्कार करण्यास झुकले, पण महाराज वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. दासगणू म्हणतात, हा गजानन विजय ग्रंथ पावन आहे. या अध्यायातील कथा म्हणजे भक्तांसाठी जीवनात आनंदाचा वर्षाव करणारा मेघ आहे. जो पूर्ण समर्पणाने ऐकेल त्यास मोक्ष मार्ग सहज खुला होईल. जय श्री गजानन.